नमस्कार. चला तर मी कल्पना, माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. तो कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि ते आपल्या एका वाटीनं आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे आणि त्यामध्ये गरम पाणी आपण ह्या ठिकाणी करून टाकलेलं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. अगदी गरमच पाणी टाकायचं, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत अगदी परफेक्ट बनतो. इतकं आपण पाणी वर ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवायचं. रात्रभरासाठी असंच भिजत ठेवायचं. सकाळी आपण आता हे पाहत आहोत की अगदी छान आपला साबुदाणा फुललेला आहे आणि एकदम व्यवस्थित भिजून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण 4 बटाटा घेतलेला आहे. त्यावरची आपण साल काढून घेतली आणि ते उकडून सुद्धा घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं आणि छोट्या खिसणीच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी खिसून घेत आहोत. खिसणीनेच खिसा, मॅशरनं नाही करायचं, कारण ज्या पदार्थासाठी आपण खिसत आहोत तो अडकला जातो, त्यामुळे आपल्याला असंच खिसून घ्यायचं आहे. तर पूर्ण जे बटाटे आहेत आपण असंच खिसून घेणार आहोत. बटाटा एकदम मऊसर आपला खिसून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इतका आपण ह्या ठिकाणी शेंदूलवण टाकलेलं आहे, कारण उपवासासाठी बनवत आहोत. 1 चमचा इतका आपण लाल तिखट, उपवासाचंच तिखट आहे, हिरवी मिरची टाकलं तरी चालते. कोथिंबीर खात असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. आता ह्या ठिकाणी सर्व एकत्र मिक्स करणार आहोत. त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला टाकायचा. एकदम छान आपला साबुदाणा फुललेला आहे, व्यवस्थित भिजून तयार झालेला साबुदाणा आपण आता टाकून घेतलेला आहे. सर्व जिन्नस जे आपण टाकले ते आता आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे. जे की नेहमी आपण जसं पीठ मळतो प्रेस करून, तसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्वात सोप्या पद्धतीने, जास्त पसारा न मांडता, कमी साहित्यामध्ये आपली उपवासाची चकली आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. ती परफेक्ट बनते आणि व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला आता शेवगा घ्यायचा. शेवग्यामध्ये आपण चकल्याची प्लेट टाकून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी चकल्याची प्लेट टाकल्यानंतर आपल्याला 2 बॅचेसमध्ये करून एक रोल करून आपण आता ह्या शेवग्यामध्ये जे पीठ तयार केलं आहे ते पीठ आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे. शेवग्यामध्ये आता पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे. कशावरही टाकलं तरी चालते. एखादा कॉटनचा रुमाल किंवा मोठा कापड घेतला तरी त्यावर टाकलं तरी सुद्धा ह्या चकल्या निघतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे चकल्या टाकून घ्यायचे. अगदी फास्ट आपल्या हे परफेक्ट बनवून चकल्या तयार होतात. सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच आपल्याला आता बनवून घ्यायचे. बिलकुल चकली तुटत नाही. बटाटा आणि साबुदाण्याची चकली परफेक्ट बनवून तयार होते. आता सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच बनवून घेणार आहे. झटपट आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण घरातच बसून बनवलेल्या आहेत. बाल्कनीमध्ये आपण आता ही पॉलिथिन थोडंसं ओढून ठेवलेलं आहे. 1 दिवस आपण कडकडीत उन्हाला ह्या चकल्या वाळवून घेणार आहोत. आता ह्या 1 दिवसानंतर आपण वाळवून घेतल्यानंतर आपल्याला तळून पाहायचं आहे की ही चकली कशी बनली आहे आणि किती छान फुलते. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल गरम होण्याचे. तेल छान कडकडीत गरम झाले की आपल्याला चकली तळून पाहायचे. व्यवस्थित आपण चकली तळून घेतलेली आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या बनवून तयार आहेत. 1 वर्षासाठी आपण आरामात ह्या वाळवून चांगल्या टिकवू शकतो. महाशिवरात्री आली आहे, तुम्ही 1 वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर ह्या चकल्या कशा झाल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते की किती खुसखुशीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. सर्वात सोप्या पद्धतीने आपण चकल्या दाखवल्या आहेत. सहज कोणी फर्स्ट टाइम जरी बनवलं तर हे चकल्या बिलकुल बिघडत नाहीत. अगदी ठिसूळ खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत.